पुढच्या बाजूला थोडी खिचडी आपल्याला दिसायला लागली आहे की कशा पद्धतीने त्यांच्यातच ताळमेळ नाहीये। काँग्रेस पक्षाला बहुमत निश्चितपणे मिळणार आहे। आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही निवडणूक लढवतोय आणि लोकांचा प्रतिसाद, लोकांचा विश्वास आज काँग्रेस पक्षाबरोबर असल्यामुळं निश्चितपणे चांगल्या मतांनी आमचे सर्व उमेदवार निवडून येतील। महानगरपालिकेची निवडणूक आहे दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी। यासाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीस मतमोजणी होणार आहे आणि प्रचारात रंगत येते। तुम्ही स्वतः आहात प्रभाग 18 मधून सर्जेराव साळुंखे साहेब निवडणूक लढवत आहेत, एकंदरीत काय सांगाल, प्रतिसाद कसा लाभतोय? आज होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कोल्हापूर शहरामध्ये सगळीकडेच प्रचार सुरू आहे आणि प्रभाग 18 मध्ये खरा उत्साह हा निश्चितपणे आम्हाला बघायला मिळतोय। आमचे चारही उमेदवार, सर्जेराव साळुंखे दादा असतील, गवळी वहिनी असतील किंवा आमची बाकीचे दोन्ही हवालदार वहिनी असतील, हे सगळेच भोपाल शेट्टी साहेब असतील, हे ताकदीनं आज या प्रभागामध्ये या ठिकाणी काम करायला लागल्यात। उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व नागरिकांचा आहे। मला विश्वास आहे काँग्रेस पक्षाला बहुमत निश्चितपणे मिळणार आहे। आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही निवडणूक लढवतोय आणि लोकांचा प्रतिसाद, लोकांचा विश्वास आज काँग्रेस पक्षाबरोबर असल्यामुळं निश्चितपणे चांगल्या मतांनी आमचे सर्व उमेदवार निवडून येतील। नाही, मला मुद्दामून आज या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की 2015 नंतर आज ही निवडणुका होत्यात। 2015 ते 2020 पर्यंत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महानगरपालिका होती, त्यामध्ये 2020 नंतर कुठलीही निवडणूक झाली नाही आणि प्रशासक 2020 नंतर आत्तापर्यंत असल्यामुळं आज या प्रशासकाच्या माध्यमातून किंवा महायुतीच्या माध्यमातून जे सरकार आहे त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीचा कारभार हा कोल्हापूरमध्ये चालला होता हे लोकांनी अनुभवलेला आहे। रस्त्यांची अवस्था, धूळ कशा पद्धतीनं वाढत चाललेली आहे, कचऱ्याचा अडचणी कशा त्या ठिकाणी समोर येत चाललेल्या आहेत आणि लोकांना सर्व प्रतिनिधी आपापल्या वॉर्डमध्ये प्रभागात पाहिजेत यासाठी उत्साह आहे आणि मग ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आज एक रोष आज सर्व लोकांचा महायुतीवर या ठिकाणी दिसतोय आणि काँग्रेस पक्षावर विश्वास आहे, महाविकास आघाडीवर विश्वास आहे आणि आदरणीय बंटी साहेबांसारखं एक चांगलं नेतृत्व जे एका विचारानं पुढे घेऊन चाललेलं आहे ते कोल्हापूरला चांगलं ॲडमिनिस्ट्रेशन देतील या विश्वासानं लोकांनी उत्साहानं विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे। मला खात्री आहे की आज कोल्हापूरची जनता ही निश्चितपणे सुज्ञ आहे। त्यांचं सगळ्यांचं आज खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या मागे ताकद उभा करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाहीत आणि सगळे बहुमतानं निश्चितपणे आमचे उमेदवार निवडून येणार आहेत। कोल्हापूर स्मार्ट सिटी करण्याच्या पार्श्वभूमीवर काय काय विजन असणार आहे? आज आपण विचार केला तर कोल्हापूर हे आज ड वर्कमध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कोल्हापूरला मोठ्या प्रमाणात निधी आणि या सगळ्या गोष्टी उपलब्ध करायला लागतील। आज महानगरपालिकेच्या माध्यमातून जो निधी उपलब्ध होतो त्याच्या माध्यमातून एक चांगलं प्लॅनिंग, ब्लूप्रिंट आपण ज्याला म्हणतो ते आम्हाला त्या ठिकाणी करावं लागणार आहे। कोल्हापूरमध्ये शहरामध्ये जे काही गोष्टी आपल्याला आज अडीअडचणी जाणवतात, रस्ते असतील, नो डिग पॉलिसी म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आणावं लागेल असं माझं मत आहे। कारण रस्ते केले जातात, उकरले जातात। एका बाजूला ओपन स्पेसेस डेव्हलप करत असताना ते प्लॅन्ड डेव्हलपमेंट पाहिजे। आज ओपन ग्राउंड्स आहेत, त्यासाठी आपल्याला चांगलं काम करावं लागेल। स्पोर्ट्स फॅसिलिटीसाठी चांगलं या ठिकाणी काम करावं लागेल। महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकल ट्रान्सपोर्ट हे अजून कसं स्ट्रेंथन करता येईल, कचरा व्यवस्था ह्याला अजून कशा पद्धतीनं स्ट्रेंथन करता येईल यासाठी आपल्याला चांगलं काम करावं लागणार आहे। मला विश्वास आहे की हे सगळं करत असताना आपण जर एका व्यक्तीच्या हातात ॲडमिनिस्ट्रेशन दिलं तर निश्चितपणे चांगलं काम होऊ शकते। पुढच्या बाजूला थोडी खिचडी आपल्याला दिसायला लागली आहे की कशा पद्धतीने त्यांच्यातच ताळमेळ नाही आहे आणि स्टेजवर बोलतात पण मागं जर आपण वळून बघितलं तर त्यांच्यात ताळमेळ नाही आहे अशा पद्धतीचं वातावरण प्रत्येक प्रभागामध्ये त्यांच्यामध्ये दिसते आणि मला विश्वास आहे की आमचे चारही उमेदवार प्रत्येक प्रभागातले एक मताने चांगलं काम करतील। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं एकंदरीत याला कसा प्रतिसाद मिळतो? खूप चांगला प्रतिसाद आहे। जेव्हा कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं हे आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक टॅगलाईन आम्ही या ठिकाणी प्रसिद्ध केली, त्यानंतर लोकांनी अनेक पद्धतीनं आपापले सजेशन्स दिलेत। जेव्हा कोल्हापूर आम्ही पुढे घेऊन जातो तेव्हा कोल्हापूर फक्त आमच्या विजननं पुढे जाणार नाही तर लोकांच्या सजेशननं पण पुढे जाणार आहे आणि या दोन्ही क्लब करून आज कसं कोल्हापूर पुढे घेऊन जाता येईल या विचारानं आम्ही ही टॅगलाईन पुढे आणलेली आहे आणि मला विश्वास आहे की अनेक लोकांनी खूप चांगले सजेशन दिलेले आहेत। जवळजवळ 10 ते 12 हजार लोकांनी
सजेशन्स दिलेले आहेत. कोण कोल्हापूरमध्ये आहेत, कोण कोल्हापूरच्या बाहेर आहेत. आणि मग हे सगळे सजेशन्स आम्ही घेऊन पुढच्या 7 तारखेला जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध करणार आहे. आमचं विजन देखील त्यामध्ये मांडणार आहे. आम्ही कसं ॲडमिनिस्ट्रेशन करणार आहे, महानगरपालिकेमध्ये सुधारणा काय काय करावे लागतील ते कसं करणार आहे, आणि लोकांची अपेक्षा आमच्याकडनं काय असणार आहे, या दोन्ही गोष्टी एकत्र करून आम्ही मांडणी करणार आहे. आणि लोकांचा प्रतिसाद हा निश्चितपणे काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या मागे आहे. नक्कीच. धन्यवाद. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर.